नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उद्याच्या नाश्त्यासाठी डोश्याची तयारी करूया. डोश्यासाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातलेला आपण बघूया. या वाटीने 3 वाटी आपण तांदूळ घेऊन सकाळी भिजत घातले आहे. किती छान भिजला आहे आपला तांदूळ. आपण डोश्यासाठी मोठे तांदूळ पण घेऊ शकता, उकडा तांदूळ पण घेऊ शकता, बेपिटी तांदूळ पण घेऊ शकता. आपण बेपिटी तांदूळ भिजत घातले आहे. या वाटीनं 3 वाट्या आपण तांदूळ घेतले आहे. 2 वेळेस स्वच्छ धुवून सकाळी मी भिजत ठेवले आहे. आता मिक्सरला वाटून घेऊया. उडदाची डाळ या वाटीनं 1 वाटी घेतली आहे. 2 वेळेस स्वच्छ धुवून सकाळी आपण भिजत ठेवले आहे. आता वाटून घेऊया. डोश्यासाठी भिजत ठेवलेले तांदूळ आपण वाटून घेऊया. आता सकाळी भिजत ठेवलेले आपण संध्याकाळी वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. आता मिक्सरला वाटून घेऊया. बघूया आपला तांदूळ कसा वाटला गेला आहे. हा एकदम छान वाटला आहे. आपण पातेल्यामध्ये काढूया. उडदाची डाळ 1 वाटी भिजत ठेवलेली आपण वाटून घेऊया मिक्सरला. सर्व डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलो आहोत. आता वाटून घेऊया मिक्सरला. आपली उडदाची डाळ सकाळी भिजत घातलेली वाटून झाली आहे. बघूया आपली डाळ कशी वाटली गेली. छान वाटलं आहे. डोश्यासाठी वाटून घेतलेलं आपण तांदळाचं पेस्ट मध्ये आपण उडदाचं पेस्ट टाकूया. तांदूळ आणि उडदाची डाळ वाटलेलं आपण चांगलं मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स करून झालं आहे. आता सकाळपर्यंत आपण झाकून ठेवूया. रात्री आपण उडदाची डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेलं बघूया आपलं मिश्रण कसं झालं आहे. किती छान फुगलं आहे आपला डोश्याचा मिश्रण. 1.5 चमच मीठ टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. 1 इनो पाकिट टाकूया. सगळीकडे पसरून टाकूया इनो. याला व्यवस्थित फिरून घेऊया. आपला इनो सर्व मिक्स करून झाला आहे. थोडंसं पाणी टाकून आपण डोश्यासाठी बॅटर बनवून घेऊया. डोश्याला हळसट बॅटर पाहिजे. बघा आता ह्या पद्धतीनं छान आहे. आपण बनवायला सुरुवात करूया. डोसा गॅस पेटवूया. पॅन तवा ठेवूया. पॅन तवा गरम होऊ देऊया. आपला पॅन तवा गरम झाला आहे. ब्रशनं आपण तेल लावून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. याला पुसून घेऊया. या वाटीनं बॅटर टाकूया तव्यामध्ये आणि असे हलक्या हातानं फिरवूया. वर थोडंसं तेल लावूया. आपला डोसा किती छान झाला आहे. किती छान बनला आहे आपला डोसा. असे सर्व आपण डोसे बनवून घेऊया. आपले डोसे पूर्ण बनवून झाले आहे. बटाट्याच्या भाजी सोबत पण आपण डोसा खाऊ शकता. चटणी सोबत पण खाऊ शकता. आज आपण बटाट्याच्या भाजी बरोबर डोश्याचा नाश्ता करूया. किती जाळीदार बनले आहेत आपले डोसे. या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.